नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता शासनाने मागेल त्याला कृषी पंप योजना चालू केलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, लाभही उचललेला आहे, लाभ घेतलेला आहे. बरेच शेतकऱ्यांनी त्यांचे पंप वगैरे इन्स्टॉलेशन केलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी मग ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. काहींना पेमेंट ऑप्शन आले नाहीत, काहींना पेमेंट ऑप्शन आले तर काहींनी पेमेंट केले नाही, काहींनी पेमेंट केले तर मग कंपनी निवडण्याचं ऑप्शन आलं नाही. असं झालेलं आहे. ते होतच राहत आहे, चालूच असतं ते. परत हळूहळू पुढच्या स्टेपला येतं ते. फॉर्म भरल्यानंतर पेमेंट ऑप्शन येतं, पेमेंट ऑप्शन आल्यानंतर कंपनी निवडायचं ऑप्शन येतं, कंपनी निवडायचं आल्यानंतर जॉईंट सर्वे वगैरे होतो. त्याच्यानंतर मग मटेरियल दिलं जातं. हे हळूहळू असं चालू राहतं आणि नंतर पंप इन्स्टॉलेशन वगैरे होतो. ह्या सर्व गोष्टी काय केल्या जातात, थोड्याशा टप्प्याटप्प्याने मागेल त्या सोलरमध्ये एक 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पंप इन्स्टॉलेशन करून दिला जातो, बसवला जातो. आणि पहिलं थोडंसं जास्तीचा कालावधी लागत होता सोलर पंप बसवण्यासाठी, पण आता काय झालेलं आहे, हा कालावधी थोडासा लवकरात लवकर काय झालेले आहे तर पंप भेटायला लागलेले आहे. तर ठीक आहे, पण त्यामध्ये आता बरंच महावितरणाकडून सक्त सूचना आलेल्या आहेत, की शेतकऱ्याकडं सोलर पंप बसवता खेपीच काय केली जाते, एक 10% किंवा मग 5% रक्कम काय केली जाते. जनरल कॅटेगरीतून 10% रक्कम भरून घेतले जातो भरणा आणि बाकी कॅटेगरीमधून 5%चा भरणा केला जातो. मग तो 3चा पंप असेल, 5चा असेल, 7.5चा असेल, अशा पंपाचा भरणा केला जातो. तो एकदाच वन टाईम भरणा असतो. त्याच्यानंतर परत काही चार्जेस वगैरे लागत नाहीत. पण कंपनीचं मटेरियल किंवा मग ते दलाल म्हणा किंवा एजंट म्हणा, एजंटमार्फत काय केलं जातं, शेतकऱ्याकडून जास्तीचे पैसे उचलले जातात. मग ते कसे, आता खड्डा खोदण्यासाठी त्याच्यानंतर सिमेंट, वाळू, हे सर्व काही गोष्टी कंपनीकडेच असतात. हे कारण आपण जी रक्कम भरली त्यामध्येच ते सर्व पैसे येत असतात. पण कंपनीवाले किंवा मग मधले जे दलाल आहेत तर ते काय करतात, शेतकऱ्यांना खड्डा खोदायचा सांगतात. खड्डा खोदा, त्याच्यानंतर सिमेंटच्या गोण्या, नंतर वाळू, खडी वगैरे हे सर्व गोष्टी काय करतात, त्या शेतकऱ्यांना आणायला लावतात. मग हे सब चुकीचं आहे. त्यांना काय करायचं आहे, नकार द्यायचा आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, हे आणायचं नाही. सर्व कंपनीकडे दिलेलं असतं, असं महावितरणा थ्रू सांगितलेलं आहे. त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे, बोलायचं आहे, आम्ही हे आणणार नाही, तुम्हालाच काय करावं लागणार आहे, आणून द्यावं लागणार आहे. कारण मटेरियलाबरोबरच सगळं काय, सिमेंटच्या बऱ्याच कंपन्या काय करतात, सिमेंटच्या गोण्या वगैरे खडीसुद्धा द्यायला लागलेल्या आहेत आता. त्यानंतर काही कंपन्या देत नाहीत, आपल्यालाच आणायला सांगतात, खड्डाही आपल्यालाच खोदायला सांगतात आणि त्यानंतर सिमेंटची गोणी, वाळू, खडी आपल्याला हे आणायला सांगतात. ते तर त्यांना काय सांगायचं आहे, की आम्ही आणणार नाही असं सांगायचं आहे. तुम्हालाच ते काय करावं लागेल, आणून द्यावं लागेल. त्याचे चार्जेस वगैरे आपल्याकडून अगोदरच घेतलेले असते. त्यानंतर मग कधी काळी काय होतं, मटेरियलची गाडी येते शेतकऱ्याकडं आणि शेतकऱ्याकडे आल्यानंतर मग जे गाडीवाले असतात ते काय करतात, शेतकऱ्याकडून पैसे उचलतात. आम्ही पैसे घेतो, असं करतो, तसं करतो. 1,000, 500, 2,000ची मागणी करतात. मग शेतकऱ्याला काय करावं लागतं, ते 500, 1,000 रुपये द्यावं लागते त्यांना. ऐका नाही, ते आम्ही घेतच असतो, प्रत्येक शेतकरी आम्हाला देतच असे तर असं काय केले जातात, मधले जातात. अशा काय झालेल्या आहेत, तक्रारी वगैरे महावितरणाकडे आलेल्या आहेत, पैसे मागितलेल्या. त्यानंतर आहे ते पंप इन्स्टॉलेशन करायला जे पोरं येतात, लोक येतात इन्स्टॉलेशन करणारे, ते सुद्धा 1,000, 2,000 रुपये काय केले जातात, शेतकऱ्याकडून काढले जातात. 2,500 हजारापर्यंत पैसे उचलले जातात शेतकऱ्याकडून. काय काय ते विनाकारण काय केले जातात, पैसे घेतले जातात. तसं जर काही झालं तर कोणत्या शेतकऱ्याला, तर महावितरणाचा जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर काय करायची आहे, तक्रार करायची आहे. त्यांना ते सांगायचं आहे किंवा मग कंपनीच्या ह्याच्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, ज्या कंपनीचं सोलार घेतलं आहे त्या कंपनीकडे सुद्धा तक्रार करू शकतात. हे सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखीन आहे तो जॉईंट सर्व करण्यासाठी हे येत असतात, कंपनीचा एक प्रतिनिधी आणि लाईनमॅन, ते सुद्धा काय करत असतात, 2,000 रुपये घेत असतात. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. पैशाची मागणी शेतकऱ्याकडे केलेली आहे महावितरणा थ्रू. जे लोक येत असतात त्यांच्यासुद्धा काय करायची आहे, तक्रार करायची आहे विनाकारण. कारण आपल्याला आपला पैसे द्यायचा शेतकऱ्यांचा काहीही संबंध राहिलेला नसतो. आपण जे भरलेले आहे ते महावितरणाकडे पैसे भरलेले असतात आणि ते सर्वच पैसे मग त्या पंपाचे सर्व काही इन्स्टॉलेशनचे सर्व फीस वगैरे सगळं त्यामध्ये ॲड असते
आणि ते सर्व आपण एका वेळेस काय केले जातात, पैसे भरता खेपी भरले जातात. त्यामुळं मग नंतरचं बाकीचं द्यायची काहीही गरज नाही. कोणत्याही शेतकऱ्यांनी अशा दलालाला मधल्या लोकांना पैसे द्यायची गरज नाही, असं महावितरणाकडून आलेलं आहे. तक्रारी महावितरणाकडे गेलेल्या आहेत आणि मग त्यांचं शुद्धीपत्रकच आलेलं आहे की कोणालाही कोणत्याही दलालाला किंवा एजंटला पैसे द्यायची गरज नाही, कारण आपण जो भरलेला आहे हिस्सा तो त्यातच पूर्ण गोष्टी आपल्याला काय होतात, पंप इन्स्टॉलेशन करून सगळं काही पाणी निघेपर्यंत सर्व त्यांचंच असतं. त्यामुळं मग पैसे द्यायचा आपला काही संबंध राहत नाही शेतकऱ्यांचा. आणि कोणत्याही शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे, कधी सर्वेला येतात, कधी कधी इन्शुरन्सवाले येतात, तेही पैसे मागतात 200-500 रुपये. हे असं सर्व बाबी काय झालेले आहेत, खेडोपाडी चाललेले आहेत. का शासनाच्याही निर्देशनास आलेला असल्या कारणानं कोणत्याही शेतकऱ्यांनी असे एकही रुपये द्यायचा नाही, कारण आपला पैसे देण्याचा काहीही हिस्सा राहिलेला नसतो. आपण जो पंप इन्स्टॉलेशन करण्यासाठी जे फीस भरलेली आहे 10%, 5%, त्यातच सर्व काही गोष्टी काही झालेल्या असतात, सामावलेल्या असतात. त्यानंतर मग सर्व काही कंपनीची जबाबदारी असते, महावितरणाची जबाबदारी असते आणि त्यांच्या हिशोबाने मग आपल्याला पंप इन्स्टॉलेशन करून दिला जातो आणि 5 वर्ष त्याची वॉरंटी असते. म्हणजे आपल्याला जो काही पीस जे काही खराब होईल, मोटर जळाल वगैरे काय होईल तर ते सगळं काही केलं जातं, बदल करून दिला जातो. हे सर्व काय केले जाते, पंपवाली जी कंपनी आपण निवडलेली आहे त्या कंपनीची जबाबदारी असते. त्यामुळं मग पैसे देण्याचा काहीही विषय नाही, पण विनाकारण शेतकऱ्याकडून काय केले जातात, पैसे उचलले जातात, उकळले जातात. असं बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे, होतही आहे, सध्याही चालू आहे. पण काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्यांनी सावध राहायचं आहे आणि पैसे वगैरे कुणालाही द्यायची गरज नाही. आपल्याला ते विनामूल्य काय दिले, आपण अगोदरच पैसे भरलेले असल्या कारणानं मग आपल्याला सध्या पैसे द्यायची गरज नाही आणि कुणीही देऊ नये. मग ते मधले दलाल असतील, पंप इन्स्टॉलेशन करणारे असतील, त्यानंतर सर्वेवाले असतील, इन्शुरन्सवाले असतील, कोणालाही, नंतर वाळू, खडी, सिमेंट वगैरे हे जे असतील यांना कोणाला ही काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःच कंपनीवाले जे बसवणारे येणार आहेत त्यांना सांगायचं आहे, तुम्ही काय करायचं आहे, घेऊन या, असं सर्वांनी काय करायचं आहे सांगायचं आहे. धन्यवाद.